स्वामींच्या कृपेने सगळे मजेतच आज सकाळ सकाळी दिवाबत्ती करून घेतली. बाकीचे काही मी कामं दाखवली नाहीत, कारण वेळ झाला होता. माझी हे बेबी हेअर कधी वाढणार कोणास ठाऊक. त्यानंतर सगळं आवरावर करून घेतली. आज मिस्टरांना सुट्टी होती, त्यामुळे ते निवांत होते. आता मी पुरुषांना सुट्टी म्हणजे ती सुट्टीसारखी सुट्टी असते, पण बायकांना आपल्या कधीही सुट्टी नसते. 24 तास 12 महिने आपण नुसतं काम काम काम, कधीही आपल्याला आराम मिळत नाही. त्यामुळे पटापट सकाळची कामं सगळी आवरून घेतली, कारण आज दुपारचं लंचचं मेनू खास होता. त्यामुळे ती पटपट भांडी घासून घेतली मी सकाळी. आणि त्यानंतर मग सगळी कामं आवरून घ्यायची होती मला फास्ट, कारण मला जायचं होतं, माझं एक काम होतं, त्यासाठी जाणार होते मी. ते पटपट मी आवरून घेतले. तर बाहेर जाणार म्हणजे निम्मा स्वयंपाक मला आवरावा लागतो. इथे मी कपडे धुवून घेते. आमच्या मागे पडडा आहे. पडडा म्हणतात की काय म्हणतात नाही, आमच्या इकडे पडडाच म्हणतात. अंगण म्हणतात, म्हणजे पुढचं अंगण आणि मागचंही छोटीशी जागा आहे, जिथे मी सगळं धुणं भांडी वगैरे करते. कारण आमच्या इथे बेसिन आहे, पण बेसिनला नळचं कनेक्शन नाही आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी मला बाहेरच कराव्या लागतात आणि व्यवस्थित होऊन जातात त्या मॅनेज. कारण मागे नळ वगैरे आहे, टाकी आहे वरती. इथे मी धुणं वाळत घालते अंगणात. दुपारी अर्ध्या दिवसापर्यंत कपडे वाळून जातात माझे. त्यानंतर मी भांड्यातलं पाणी नितळलं की मी भांडी लावून घेते. नंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागते. मी पालक पनीर करायचं आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा पालक शिजायला घालते. पालक शिजवत असताना मी त्यात पालक, परत 2 हिरव्या मिरच्या आणि काजू घातलेले आहेत 4, बघू शकता तुम्ही, घालायचं आहे. आणि पालक शिजवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यात आपण थोडीशी साखर घालायची आपल्याला, कारण पालक शिजत असताना त्याचा रंग बदलतो, मग तो त्या भाजीचा रंग शेणासारखा दिसतो, म्हणजे मेहंदी कलर होतो थोडासा, म्हणजे पालक आपला रंग सोडून देतो. साखर घातल्याने काय होतं, तर पालकाचा रंग आहे असा हिरवा राहतो. तुम्ही बघालच पुढे, मी दाखवेनच तुम्हाला. तर इथे मी पालक शिजायला घातलेला आहे. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते भाजीसाठी, कारण भाजी आणि भात आवरून मी जाणार आहे बाहेर कामासाठी. आणि त्यानंतर आल्यानंतर बघेन मी पराठा किंवा काहीतरी करून, म्हणजे पीठ मळूनच जाईन मी. जाताना आल्यावरती मग गरम गरम पराठे करून मग आम्ही जेवण करून घेऊ. इथे मी जिरा राईस करणार आहे. 1 मोठी वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. जर तांदूळ भिजवणार असाल तर तेवढ्याच वाटीचं तुम्ही पाणी घेऊ शकता. जर तांदूळ भिजलेलं नसेल तर त्याच्यापेक्षा थोडं वर घेऊन पाणी आता गरम करायला ठेवायचं आहे. आता इथे मी जिरा राईसला फोडणी देऊन घेते. मी जिरा राईस करत असताना त्यामध्ये शाही जिरा आणि आपला जिरा दोन्ही मिक्स करून घेते. शाही जिराने जिरा राईसला खूप छान टेस्ट येते. मी बिर्याणी करताना सुद्धा अशीच करते. आता इथे मी तेल घालून घेते, त्यामध्ये जिरं घालून घेते. त्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ परतून घेते मीठ घालून. इथे बघू शकता तुम्ही, पालकही शिजत आलेला. आता हे मी गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवून देते. बघू शकता तुम्ही, पालकाने आपला रंग अजिबात सोडलेला नाही. तोपर्यंत ते गार होते, तोपर्यंत मी ते लसूण निवडून घेते. जिरा राईस पण आपलं होत आलेला आहे, ते मी गार करून घेते. इथं बघू शकता तुम्ही जिरा राईस. मी त्या तेलामध्ये जिरा घातल्यावरती धुतलेल्या तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे मीठ घालून, आणि ती पाणी गरम घालून कुकर लावून घ्यायचं आहे. होऊन जातं भात एका शिट्टीत. त्यानंतर इथे भाजीच्या ग्रेव्हीसाठी मी 2 मसाला, इलायची, जिरा, दालचिनी आणि लवंग घेतलेला आहे. त्यामध्ये 2 मीडियम साईजचा कांदा आणि 2 मीडियम साईजचे टमाटे भाजून घेणार आहे. त्यानंतर 4 ते 5 किंवा 6 पाकळ्या लसूण घालणार आहे आणि आलं घालणार आहे. इथे मी पहिला पालक मिक्सरला लावून घेते. तोपर्यंत तिथे कांदा आपला लाल होऊन जाईल, त्यामध्ये लसूण, आलं, आणि त्यानंतर ते लाल झाल्यानंतर टमॅटो आपल्याला घालायचे. तर कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा आहे, त्याशिवाय ग्रेव्हीला चव येणार नाही. त्यानंतर त्यात आपल्याला टमॅटो घालून, मीठ घालून पूर्ण टमॅटो शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे. इथे मी फिरून घेतलेलं आहे सगळं, आणि आता मी ह्याला झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं शिजायला ठेवेन. तोपर्यंत मी इथे पालक मिक्सरला लावून घेते. बघू शकता तुम्ही, पालकाने आपला रंग अजिबात सोडलेला नाही आहे. इथे शिजलेली आहे आपली, म्हणजे जी काही ग्रेव्हीसाठी आपण केलेलं आहे, टोमॅटो शिजलेला आहे पूर्ण.
आता मी हे साईडला काढून गार करायला ठेवते. तोपर्यंत इथे बघू शकता तुम्ही ग्रेव्ही. आता मी इथे तूप घालून घेते. तूप आणि तेल मिक्स करणार आहे मी. तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर नुसतं तूप घाला किंवा तेल घाला. तूप घातल्याने भाजीला चव छान येते, त्यामुळे मी तूप घालते. इथे तो मसाला घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे तो. आणि त्यात बेसिक मसाले घालायचे आहे. मी यात गरम मसाले जास्त घालणार नाही आहे, कारण मी मिक्सरला लावायच्या आधीच म्हणजे ग्रेव्हीचं जेव्हा मी तयार करत होते त्यातच मी लवंग, 2 मसाला, इलायची, दालचिनी, जिरं हे सगळं घातलं होतं. त्यामुळे आत्ता मी काय घालणार नाही. त्यानंतर मीठ, हळद, आपली चटणी, काश्मीरी मिरची असेल तुमच्याकडे तरी घालू शकता तुम्ही. मी आपल्या घरातली वापरते ती चटणीच घातलेली आहे. ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला छानपैकी. त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला 1 2 ते 3 मिनटं शिजवायचं आहे त्याला, कारण थोडंसं पातळ होईल ते. मग त्यामध्ये आपल्याला पालकाची ग्रेव्ही ॲड करायची आहे. आता इथे तेल सुटेपर्यंत मी भाजून घेते. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे त्याला. आता यात मी थोडंसं पाणी ॲड करते. पाणी थोडंसं गरम घेतलं की बरं पडेल, कारण पाणी गार घातलं की भाजीची सगळी चव निघून जाते. त्यामुळे आपण इथे थोडंसं गरम पाणी घालूया. इथे मी घालते पाणी. आता मी हे शिजवून घेते. इथे पनीर कट करून घेतलेलं आहे. मी पनीर तळत नाही, कारण ते नंतर रबरासारखं लागतं. त्यात मी ह्याची पालकाची ग्रेव्ही ॲड केली आणि हे एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर ह्यात पनीर आपल्याला घालायचं आहे. पनीर घालून 1 2 ते 3 मिनटं आपल्याला शिजायला ठेवून द्यायचं आहे भाजीला. इथं बघू शकता तुम्ही भाजीचा कलर कसा आलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही पूर्ण शिजल्यावरती, एकजीव झाल्यावरती ह्यात मी पनीर घातलेलं आहे. आता मी ह्या हलवून झाकून 1 2 3 मिनटासाठी ठेवून देते. आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, त्यामुळे ह्याची गडबड सुरू. चल आवर लवकर. कसं आहे, स्वयंपाक करून आवरून गेलं की आल्यानंतर कंटाळा येत नाही. बाहेर जाऊन आला की मला खूप कंटाळा येतो कामं करायला, त्यामुळे मी आधीच आवरून घेते. इथे आवरलं माझं सगळं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या कामासाठी. इथे बघू शकता तुम्ही भाजीचा कलर कसा आलेला आहे. किती छान दिसते भाजी, खायलाही तेवढीच भारी लागते ती. त्यानंतर आम्ही गेलो, आमचं काम होतं बाहेर एक, ते करण्यासाठी आम्ही निघालो. मी पीठ मळायचे विसरले, त्यामुळे येताना पराठ्याचं पॅकेटच घेऊन आले. हा पराठ्याचं पॅकेट 90 रुपयाला काहीतरी पडला मला. त्यात 10 पराठे होते. त्यानंतर भाजून घेतले छान. दोन्हीकडून भाजून घ्यायचं आपल्याला. तेल किंवा तूप, बटर किंवा काही लावून भाजू शकतो. इथे आम्ही जेवण केलं. ह्यांना मी म्हणत होते की मला देऊळ बंद बघायचं आहे, पण हे म्हणले की थिएटरला नको बाई, मी तुला मोबाईलला लावून देतो. तर घरातच मला ह्यांनी मोबाईलला होम थिएटर अटॅच करून दिला आणि बघ बाई म्हणलं. मग मी बघत म्हणजे आराम केला. पिक्चर बघताना एक कळलं की नास्तिक असो माणूस किंवा आस्तिक असो, स्वामी भाव बघतात, त्याच्या मनातले भाव त्याचे कर्म बघतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.